पाण्याने काय केलं, ती जे मूळ नदी होती हे बंद केली आणि शेतांमधून पाणी पडलं. जे आपण म्हणतो की मातीतून जे सोनं उगवतं, आमची माती सोडून गेली आणि दगड आले, तर आम्ही सोनं कसं उगायचं? तुम्ही चालून बघून पाहून घ्यायला लागल तो किती कसे वाचणार आम्ही आता. कित्येक लोकांच्या, आमच्या गावातल्या शिवारातल्या कित्येक लोकांच्या जमिनी अक्षरशः म्हणजे बंजर झालेल्या. काय नाही, हेच वावरच करतो आम्ही. काय नाही, पोरा बी असा हे वावरच करून राहिले सगळं. हां. एकच राहिलं नाही, आता बँकेचं कर्ज भरायचं कसं काय झालं? सोयगाव तालुक्यातल्या घोसल्यातलं हे शिवार आणि या शिवारात खळखळ झरे वाहत आहेत जमिनीमधून. आता मी सध्या उभा आहे, ते शिवार आहे सोयगाव तालुक्यातलं बोरमाळ तांडाचं हे शिवार आहे. 15, 16, 17 सप्टेंबर त्यानंतर सातत्यानं 26-27 दिवसापासून सारखा पाऊस पडतोय आणि त्या पावसामुळं आता मागं बघू शकता तुम्ही की या शेताची जी आहे ती नदी झालेली आहे.